गुड मॉर्निंग. आज आम्ही हॉटेल पहलगाम डेज या ठिकाणी आलेलो. अतिशय सुंदर अशी जागा, चारी बाजूनी डोंगर, इथे मध्ये वाहणारी नदी आणि संपूर्ण माउंटन आणि रिव्हर व्ह्यू असणारे असं हे हॉटेल पहलगाम डेज. तुम्ही पाहू शकता इथून नदी वाहते, संपूर्ण माउंटनचा व्ह्यू आहे याला. आता एप्रिल 2025मध्येच या हॉटेलचं ओपनिंग झालेलं आहे आणि ब्रँड न्यू असणार असते हे हॉटेल पहलगाम डेज. पहलगामला राफ्टिंग पॉईंटपासून आतमध्ये, राफ्टिंग पॉईंट पहलगामच्या अलीकडे जो हा फेमस राफ्टिंग पॉईंट आहे तिथून आतमध्ये असं हे हॉटेल आहे. 29 रूम असणारं असं हॉटेल पहलगाम डेज. गुड मॉर्निंग सर. आपका होटल तो काफ़ी बढ़िया है सर. थैंक यू सर. तुम्ही पाहू शकाल व्यवस्था वगैरे, लाईटिंग अतिशय सुंदर अशी लाइटिंग व्यवस्था आहे. ग्राउंड प्लस 3 मजले असं हे हॉटेल आहे. सर कुछ रूम दिखाएंगे हमें? जी सर. रेस्टोरेंट का रूम दिखाएंगे? हाँ सर, आप आ जाइए सर यहाँ से सर. ये सर हमारा डाइनिंग हॉल है सर. हे डायनिंग रेस्टोरेंट आहे त्यांचं, एकदम चकाचक असं ब्रँड न्यू रेस्टोरेंट. सर कितने लोग बैठ पाते हैं यहाँ पे? जी सर. कितने लोग यहाँ पे बैठ पाते हैं? 40 सर. 40 ते 45 लोकांची इथे बसण्याची व्यवस्था आहे. हा बुफे काउंटर आहे इकडे त्यांचा. आप सर हमारे यहाँ से आ जाइए, आपको हम रूम दिखाएंगे सर. प्लीज. लिफ्टची व्यवस्था आहे इथे रूम हॉटेलला. सगळ्यात महत्त्वाचं आहे आजकाल सिनियर सिटीजन्स वगैरे असतात हॉटेलमध्ये, तर लिफ्ट असणं कुठल्याही हॉटेल आजकाल खूप आवश्यक आहे. पूर्वी जुने जे हॉटेल्स आहेत त्यांना लिफ्टची व्यवस्था नसायची, परंतु आता ही नवीन हॉटेल्समध्ये प्रत्येक ठिकाणी लिफ्ट तुम्हाला बघायला मिळते आणि आवश्यक आहे ती गोष्ट. आम्ही लिफ्टून थोडंसं वरती जाऊन वरच्या रूम्स मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेल. अतिशय एलिगंट अशी रूम आहे. कलर कॉम्बिनेशन एकदम फ्रेश आणि बाथरूम बघाल तुम्ही एकदम ब्रँड न्यू. वेस्टर्न टॉयलेट, कमोड वगैरे दिलेला आहे. सर हमारी बालकनी है इसकी रूम की सर. आणि सगळ्यात रूम की बालकनी सर अटैच है सर. सगळ्यात महत्त्वाचा विषय म्हणजे या रूमला असलेली व्ह्यू. काय व्ह्यू आहे, ब्युटिफुल. संध्याकाळच्या वेळेस तुम्ही इथे बसून चहाचे झुरके घेत सिप करत तुम्ही हा व्ह्यू एन्जॉय करू शकता. अतिशय सुंदर व्ह्यू. रूममधून डायरेक्ट असा तुम्हाला व्ह्यू मिळतो माउंटन्सचा आणि रिव्हरचा. इथे लाऊंज आहे फर्स्ट फ्लोअरला आणि सेकंड फ्लोअरला. मी तुम्हाला लाऊंज पण दाखवायचा प्रयत्न करतो. ही रूम हां, ही इंटरकनेक्टेड रूम आहे. जर फॅमिली असेल, मोठी फॅमिली असेल आणि इंटरकनेक्टेड मुलांबरोबर त्यांना पाहिजे असेल तर इंटरकनेक्टेड रूम आहे. सोय होती लहान मुलांबरोबर तुम्ही ज्यावेळेस ट्रॅव्हल करता त्यावेळेस तुम्हाला जर इंटरकनेक्टेड रूम मिळाली तर खूप सोय होती. अगदी रिप्लिका आहे या रूमची पलीकडे. वॉशरूम भी है सर. हां, वॉशरूम वगैरे अगदी रिप्लिका आहे ही. त्यामुळं या फॅसिलिटी असलेल्या खूप मदत करतात फॅमिलीबरोबर ट्रॅव्हल करताना. कन्व्हिनियंट राहतो तुम्हाला. मी तुम्हाला लॉबी दाखवतो. अजून एक रूम आपल्याला बाटा बसली पण रूम तुम्हाला दाखवते. तिसऱ्या मजल्यावर आम्ही आलेलो आहोत. हमारा फैमिली रूम है सर. ही फॅमिली रूम आहे त्यांची. वा, ग्रेट. अतिशय सुंदर असा इंटेरियर. आणि या रूमला पण तुम्हाला बघाल तर तुम्ही मोरणाचा अप्रतिम असा व्ह्यू मिळतो. ही फॅमिली रूम आहे अटॅच. लाईट सगळी दोन्ही बाजूनी दरवाजा आहे त्याला आणि याला बाथरूम पण आहे इकडे. इसमें बाटअप आहे. दूसरे वाले यहाँ से दिखा रहा हूँ आपको सर. ही थोडीशी मोठी प्रीमियम रूम आहे, स्पेशियस रूम आहे. ये हमारा बाटा भी है इसमें, वॉशरूम है सर. त्याच्यामध्ये बाथटब आहे बघाल तुम्ही. वरचं जे स्ट्रक्चर आहे स्लोपिंग आहे, कारण काश्मीरमध्ये स्नोफॉल होतो इथे. कंपल्सरी तुम्ही बघा समोरचं हॉटेल पण बघा तर कंपल्सरी त्याला स्लोप द्यावा लागतो, कारण बर्फ जो पडतो तो खाली कसरून निघून जाण्यासाठी हे स्लोपिंग स्ट्रक्चर दिलं जातं. अतिशय स्पेशियस अशी ही प्रीमियम रूम. आपण लॉबी बघूया. मगाशी तुम्हाला मी म्हटलं ती लाऊंज एरिया सेकंड फ्लोअरचा. अतिशय ब्रँड हॉटेल. जस्ट 1 महिन्यापूर्वी 2 महिन्यापूर्वी हा लाऊंज एरिया आहे. बरोबर गप्पा गोष्टी करू शकाल आणि इथून पण पूर्ण तुम्हाला तिन्ही बाजूचा व्ह्यू मिळतो. हॉटेल पहलगाम डेज अतिशय सुंदर असं हॉटेल. रूमचं इंटेरियर म्हणा, स्पेशियसनेस म्हणा, सगळ्या गोष्टींनी, व्ह्यू म्हणा, सगळ्या गोष्टींनी अगदी उजवा असणारं हॉटेल आहे पहलगाम डेज. पहलगाम आणि इथे कॉफी शॉप आहे, ते पण बघूया आपण. मस्तपैकी बसून गप्पा गोष्टी करत चहा कॉफीचा आनंद इथं घेऊ शकता तुम्ही. हॉटेल पहलगाम डेज. थँक्यू व्हेरी मच सर. वेलकम सर. आपका नाम? मेरा नाम आमिर सर. मिस्टर आमिर. जी सर. इथे मॅनेजर आहेत. थैंक यू सर. आपल्याला वेळ दिल्याबद्दल आणि हॉटेल दाखवल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. वेलकम सर.